इचलकरंजीतील शहापूर इथं शहापूर चौक ते मलाबादे चौक या मार्गावर नेक्सॉन कंपनीच्या भरधाव चारचाकी वाहनानं ठोकरल्यानं तिघे जखमी झाले असून रिक्षा आणि 8 दुचाकीचं नुकसान झालं। याचबरोबर वाहनानं ट्रान्सफॉर्मरच्या विद्युत खांबाला धडक दिल्यानं अपघातात सुमारे 1.5 लाखाचं नुकसान झालंय। या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात मोटर वाहन कायद्यानुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। इचलकरंजीतील शहापूर चौक ते मलाबादे चौक या मार्गावर मंगळवारी दुपारी नेक्सॉन कंपनीच्या चारचाकी वाहनाचा चालक रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वाहन चालवत होता। यावेळी त्या वाहनानं अनिल देवकारे यांच्या घरासमोरील रिक्षाला जोराची धडक दिली। त्यानंतर भरधाव गाडी चालवत पुढे नेऊन 8 दुचाकींना आणि ट्रान्सफॉर्मरच्या विद्युत खांबालाही ठोकरलं। या अपघातानंतर चालकानं पलायन केलं। अपघाताची माहिती समजताच शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली असता अपघातात अनिल देवकारे, सुहास मुरमुले यांच्यासह तिघे जखमी झाले असून रिक्षा, 8 दुचाकी आणि विद्युत पोलचं सुमारे 1.5 लाखाचं नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं। या प्रकरणी आरिफ वडगावे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय।